को पावर्ड बाय विमल। विमल, बोलो जुबा केसरी। सूत्रों के हवाले से क्या खबर आपके पास है कि मीटिंग हो रही है? देखो, छगन भुजबल जी एक जमाने में शिवसेना में थे, बाद में वो कांग्रेस में चले गए, फिर वो राष्ट्रवादी कांग्रेस एनसीपी में चले गए और अभी वो अजित पवार गुट में शामिल है। अब उनका शिवसेना से वो रिश्ता नहीं है। अगर कोई ये अफवाह फैला रहे हैं कि छगन भुजबल जी और शिवसेना के बीच में कोई गुफ्तगू चल रही है, वो गलत है। ऐसी कोई बात छगन भुजबल और शिवसेना में नहीं चल रही है। शिवसेना का सब ठीक ठाक चल रहा है। हम माहौल बिगाड़ना नहीं चाहते। सर, आपने कल बयान दिया कि अगर छगन भुजबल शिवसेना में होते तो एक बार मुख्यमंत्री बन गए होते। मैं बोला ना, एक जमाने में वो जब शिवसेना में थे तो बहुत बड़े नेता थे, हमारे भी नेता थे। अगर वो पार्टी में बने रहते, किसी एक पार्टी में, चाहे शिवसेना हो चाहे कोई, जरूर मुख्यमंत्री बन जाते, जरूर बन जाते। मात्र भुजबळांचं म्हणणं आहे की मी आता बोला, आता प्रश्न तुम्ही विचारा, काय तुमचा प्रश्न आहे? छगन भुजबळ वाटेवरती आहे शिवसेनेच्या, मात्र त्यांचं म्हणणं की मी अजित पवार सोबत नाही, मी राष्ट्रवादी सोबत आहे। बघा, हे कालपासून जोरात अफवा चाललेल्या आहेत की राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे एक नेते, प्रमुख नेते छगनजी भुजबळ हे शिवसेनेच्या वाटेवर आहेत। आता ही कोणत्या वाटेने येत आहे त्या वाट काय आम्हाला दिसली नाही कधी। छगन भुजबळ हे एकेकाळी शिवसेनेमध्ये होते, त्याला एक कालखंड लोटला, एक जमाना लोटला। छगन भुजबळ त्यानंतर काँग्रेस पक्षात गेले। छगन भुजबळ त्यानंतर शरद पवार साहेबांबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बराच काळ राहिले आणि सध्या ते अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहे। असा त्यांचा मोठा प्रवास आहे आणि त्या प्रवासामध्ये शिवसेना आता खूप मागे राहिलेली आहे त्यांच्या प्रवासात, आणि राजकीय प्रवासात शिवसेना खूप पुढे गेलेली आहे महाराष्ट्रामध्ये। आपण जे म्हणताय त्या बातमीत आणि त्या अफवेत कोणतेही तथ्य नाही। छगन भुजबळ यांच्याशी शिवसेनेचा कोणत्याही प्रकारचा राजकीय संवाद नाही, झालेला नाही, होण्याची शक्यता नाही। कारण तरी आता स्वतःचा एक मार्ग निवडलेला आहे, त्यांच्या काही भूमिका आहेत, त्या भूमिकांशी शिवसेनेचा भूमिका मेळ खाणार नाही, हा पहिला प्रश्न आहे। आणि छगन भुजबळ येणार, हा जाणार, तो येणार, अशा प्रकारच्या बातम्या उडवून पेरून अफवा पसरवून महाराष्ट्रात गोंधळ उडवायचा राजकीयदृष्ट्या, बाकी याच्या पलीकडे या बातमीला आम्ही काय महत्त्व देत नाही। छगन भुजबळ यांना आमच्याकडून कोणी भेटलेलं नाही। छगन भुजबळ यांना शिवसेनेचा कोणताही नेता भेटलेला नाही, चर्चा झालेली नाही, चर्चा होणार नाही। मनात त्यांच्या खतखत होती कुठे दिल्लीला जावं, मात्र सुमित्रा पवारांना, हा त्यांचा पक्षाचा प्रश्न आहे ना। त्यांच्या मनातली खतखत ही त्यांच्या पक्षातली खतखत आहे, त्याच्याशी शिवसेनेचा काय संबंध आहे आमच्या? त्यांनी ती खतखत त्यांच्या पक्षाच्या नेत्यांपुढे, त्यांचे आता नेते अजित पवार आहेत, त्यांचे नेते सुनील तटकरे आहेत पक्षाचे अध्यक्ष, त्यांचे नेते प्रफुल्ल पटेल आहेत, त्यांच्या मनातली खतखत त्यांनी त्यांच्या पक्षाच्या नेत्यांपुढे मांडली पाहिजे। पवारांनी देखील वक्तव्य केले, जे येतील त्यांच्या सोबत ना येतील त्यांच्या पुढे जाऊ, नवीन रणशिंग फुंकणारे, आज देखील तुम्ही मोठ्या प्रमाणात रणशिंग फुंकणारे, आज वर्धापन दिन देखील आहे। बघा, माननीय शरद पवार साहेबांची भूमिका असू शकते, शिवसेनेची भूमिका स्पष्ट आहे। 2.5 वर्षापासून ज्याने शिवसेनेशी उभा दावा मांडला, शिवसेना फोडली, महाराष्ट्राच्या दुश्मनांशी हात मिळवणी केली, त्यांच्याशी आमचा आता कोणताही संवाद राहिलेला नाही, राहणार नाही। त्यांच्याशिवाय शिवसेना पुढे गेली गेल्या 2.5 वर्षात। त्यांच्याशिवाय हजारो लाखो निष्ठावंत शिवसैनिक यांच्या मदतीनं माननीय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आजची शिवसेना तुम्हाला दिसते, ज्याचे 9 खासदार निवडून आणले आणि आमच्या काही जागा थोड्या मताने पडल्या। हे जरी खरं असलं तरी 9 खासदार आम्ही निवडून आणले। अशा वेळेला जे सोडून गेले त्यांची चिंता आम्ही का करावी? आज शिवसेनेचा 58वा वर्धापन दिन आहे।
हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची जी स्थापना केली 58 वर्षापूर्वी, ती अशा बेईमान लोकांना छातीवर घेण्यासाठी नाही. ज्यांनी मराठी राज्याशी मराठी माणसाशी बेईमानी केली त्यांच्याशी संबंध ठेवून बाळासाहेब ठाकरेंनी पक्ष कधी पुढे नेला नाही. जे सोडून गेले त्यांच्याशिवाय बाळासाहेबांनी निष्ठावंत शिवसैनिकांच्या मदतीनं ही शिवसेना इथपर्यंत आणली आणि ती उद्धव ठाकरे साहेबांनी त्याही पुढे घेऊन गेली. त्याच्यामुळे आता हा आला तो येणार आहे का या प्रश्नांना आमच्याकडे उत्तरं नाहीत, आम्ही त्याच्यावर चर्चा करत नाही. सर, बीजेपी महाराष्ट्र कोर कमेटी की मीटिंग हुई, उसमें ये कहा गया कि जो महायुति और महाविकास आघाड़ी दोनों के बीच में जो अंतर है वोट का 0.3%, देवेंद्र फडणवीस ने ब्लूप्रिंट बनाया कि हम किस तरह से आने वाले जो विधानसभा के चुनाव हैं वो जीते. सर क्या कहना है? करने दो ना, उनकी पार्टी है. पहले डबल इंजन वाली पार्टी थी, फिर ट्रिपल इंजन वाली बन गई, फिर राज ठाकरे को साथ लिया तो 4 इंजन वाली बन गई, और भी इंजन जोड़ते हैं 5-6 इंजन वाली उनकी आघाड़ी महायुति है. चलने दो, लेकिन ये सभी इंजन को बंद करके महाविकास आघाड़ी आगे चली गई. अब 0.5%, 1%, 2% का गणित आप करिए, आपके पास बहुत ऑडिटर्स बैठे हैं, आप करते रहिए. किसी भी हालत में महाराष्ट्र के विधानसभा हम जीत लेंगे. आप चाहे आपके महायुति को और कितने भी इंजन लगा दो, कोई फर्क नहीं पड़ता. त्यांनी 300 जागा जिंकाव्यात महायुतीने. त्यांनी बोललं त्यांची आता एक इंजिन, पहिलं ते सिंगल इंजिनवालं होतं सरकार, मग डबल इंजिन झालं, शिंदे का मिंदेगड घेतल्यावर, मग अजित पवारांना घेतल्यावर ट्रिपल इंजिन झालं, मग मनसेला घेतलं, मग 4 इंजिनवालं त्यांचं महायुती झाली. अजून काही छुपे इंजिनसुद्धा ते लावत असतात. असे 5-6 इंजिनवालं त्यांचं महायुती आहे. त्याच्यामुळे ते किती म्हटले जागा जिंकणार? 200, 250 नको, त्यांनी साधारण 350 जागा जिंकायला पाहिजेत महाराष्ट्रामध्ये. नरेंद्र मोदींचा 400 पारचा जो नारा आहे तो त्यांना पूर्ण करता आला नाही, तो त्यांनी महाराष्ट्रात 400 पार करावा. जरी महाराष्ट्रात साधारण 250-300 जागा असल्या, 145चं बहुमत आहे, 288, त्याच्यामुळे महाराष्ट्रात त्यांनी 400 पार, देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या 5 इंजिनवालं जे युती आहे त्यांनी महाराष्ट्रात 400 पारचा नारा द्यावा, काही हरकत नाही, लोकशाही आहे. विधानसभेच्या अगोदर आता मुख्यमंत्र्यांनी अनुदान देणार आहे, जे दिंडी काढणारे वारकरी त्यांना 20,000चं अनुदान देणार आहे. त्यामुळे कुठेतरी भक्तांना अशा प्रकारचा, बघा, या सरकारला माणसं विकत घेण्याचा छंद जडलेला आहे, व्यसन आहे, हे व्यसन आहे की प्रत्येक गोष्ट मतं विकत घ्यायची, अधिकारी विकत घ्यायचे, सत्ता विकत घ्यायची, आमदार विकत घ्यायचे, खासदार विकत घ्यायचे, माणसं विकत घ्यायची. पैसे आहेत चोरीचे, पण त्या चोरीच्या पैशातून महाराष्ट्राची संस्कृती असलेल्या वारकरी संप्रदायाला सुद्धा विकत घेण्याचा प्रयत्न काल झाला. 20-20 हजार रुपये आतापर्यंत तुमच्याकडे कोणी वारकऱ्यांनी मागितलं होते का? एक परंपरा, संस्कृती, हजारो वर्षाची संस्कृती आहे. तुमच्याकडे मागितले कोणी पैसे? हे कशा करता? तुमच्यावर टीका झाली, त्या वक्फ बोर्डाला 10 कोटी रुपये दिले, त्याच्यामुळे तुम्ही वारकऱ्यांना हा खुश करण्याचा प्रयत्न करता. पण वारकऱ्याने तुमचं अनुदान आणि तुमची ही बिदागी झिडकारून लावली, त्याबद्दल त्यांच्या स्वाभिमानाचं कौतुक करावं तेवढं थोडंच. कालच्या निवडणुकीमध्ये सुद्धा अशा प्रकारचे प्रचंड पैसे वाटप झालं. अनेक धार्मिक मंडळांना पैसे दिले, क्रीडा मंडळं असतील, गणेश मंडळं असतील, त्यांना पैसे देऊन मतांची हेराफेरी करण्याचा प्रयत्न केला. तोच प्रयोग शिंदे सरकारनं वारकऱ्यांवर केला, पण वारकरी अशा कोणत्याही मोहापासून कायम लांब राहिले. ज्ञानेश्वर माऊली असतील, तुकोबा माऊली असतील, यांना अशा प्रकारच्या मोहमायेपासून कायम दूर राहण्याची जी आत्मिक शक्ती मिळालेली आहे त्यांनाच वारकरी म्हणतात. बावनकुळेने असं विधान केलं आहे, महाविकास आघाडीमध्ये 5 ते 6 मुख्यमंत्री झाले आहेत, आमचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असेल, महायुतीमध्ये यातली कोणतीही चर्चा झाली नाही, देवेंद्र फडणवीस हे आमचे भाजपचे नेते आहेत.
मुख्यमंत्री नसून ते आमचे नेते आहेत, असं त्यांचं म्हणणं आहे. तो त्यांचा प्रश्न आहे ना, त्यांनी कोणाला नेतं मानायचं. त्या नेत्याचा लोकसभेत दारुण पराभव महाविकास आघाडीने केला आहे आणि स्वतः बावनकुळे ज्या मतदारसंघात आमदार राहिले आहेत त्या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार साधारण 25,000 मतांनी पुढे आहे. बावनकुळ्यांनी जरा ऑडिट करावं त्यांच्या मतदारसंघाचं. तर खडसेंना आता नायडू भी नाराज चल रहे, बीजेपी नीतीश कुमार के बाद नायडू भी नाराज चल रहे कि बीजेपी स्पीकर पर छोड़ने को तैयार नहीं है. अभी मैं उसके बारे में क्या बोल सकता आपने हूँ. भी कहा था कि हम सपोर्ट करेंगे. बात ऐसी है कि अगर ऐसा कोई प्रस्ताव आता है स्पीकर के बारे में इंडिया आघाड़ी के पास, तो इंडिया आघाड़ी के लोग एक साथ बैठेंगे. फिर राहुल गांधी जी, खरगे जी, उद्धव ठाकरे जी, शरद पवार जी, ये सब हम एक साथ बैठकर, ममता जी, उस बारे में निर्णय लेंगे. अगर कोई मौका मिलता है लड़ाई का तो ज़रूर हम नहीं छोड़ेंगे मौका. अगर तेलुगु देशम का कोई अलग मार्ग इस बारे में आता है सामने तो इंडिया आघाड़ी में उसके ऊपर चर्चा होगी. और हमें पूरा विश्वास है, जैसे राहुल गांधी जी ने कहा है कि हम चुप बैठे नहीं हैं, जब भी हमें मौका मिले सरकार को गिरा देंगे. खडसेंना आता भाजपकडनं मोठी जबाबदारी त्यांना देणार आहे. खडसेंना गेले 2 दिवस दिल्लीत आहे. त्यामुळे चांगली गोष्ट आहे. अजूनही ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत टेक्निकली, तांत्रिकदृष्ट्या. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्याला जर भारतीय जनता पक्ष जबाबदारी देणार असेल काही, तर स्वागत आहे. कुठेतरी डावळलं जातंय का काय? चला, थँक्यू. को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी.